ये ये ये. नमस्ते शास्त्री बुवा. आयुष्यमान भव. काय आजकाल खूप फिरवतात पुण्याहून तुमच्या इथे? काय करणार, साहेबांनी कामाला लावलंय ना. अरे बेटा अलका, आम्ही तुझ्यासाठी एक मस्त पैकी मुलगा निवडलाय. बघ बघ, हा कसा वाटला आमचा हिरो. अगं पुण्यात चाइल्ड स्पेशलिस्ट आहे. डॅडी, तुमच्या दृष्टीने तो हिरो असेल, पण माझ्या दृष्टीने झिरो आहे. काय बोलतेस पोरी? म्हणजे आमची निवड एवढी फालतू वाटली होय तुला? डॅडी, ज्या व्यक्तीला आयुष्यात कधी भेटलं नसेल, पाहिलं नसेल, त्याचा केवळ फोटो बघून जीवनाचा साथीदार निवडायचा हे योग्य वाटतं तुम्हाला? मग तुझी निवड तरी काय आहे? माझी निवड तुम्हाला माहिती आहे डॅडी. नाही पोरी, नाही नाही, तुझी निवड चुकीची आहे. तू अजूनही स्वप्नामध्येच वावरतेस. पण एक लक्षात ठेव पोरी, एक अपंग माणसाबरोबर आयुष्य सुखानं नाही जगता येत. सॉरी डॅडी, पण माझ्या स्वप्नातल्या राजकुमारासाठी मी कुठलंही सुख सोडायला तयार आहे. अगं हे पण पहा, मला हॉस्पिटलमध्ये जायला उशीर होतोय. मी निघते. येते शास्त्री बुवा. ठीक आहे बेटा. अलका माझा ऐक. हे बघ अलका, तू भावनांच्या आहारी जाऊ नकोस. तुझे वडील सांगतात त्या मुलाशी लग्न कर आणि तू सुखी हो. तुम्हाला काय वाटतं, तसं केल्याने मी सुखी होईल? हे बघ अलका, तू स्वप्नच वावरू नकोस, वास्तवात ये. माणूस आयुष्यात एक चूक करतो, पण आयुष्यभर ती सजा भोगावी लागते. पण माझ्या स्वप्नातल्या राजकुमारासाठी मी एक काय, अशी शेकडो आयुष्य उद्ध्वस्त करायला तयार आहे. राहुल, राहुल, तू माझ्यापासून लांब जाऊ नकोस. I love you, Rahul. I love you. डॅडी, तुमची खूप आठवण येते. तुम्ही आज असताना तर खूप आनंद झाला असता. डॅडी, या शहरात तुम्ही काउन्सिलर म्हणून नाव कमावलं आणि या शहरात मी सीआयडी ऑफिसर म्हणून धमाल उडवतो. एनिवे, मी ध्येयाकडे वाटचाल करतोय तुमचा आशीर्वाद मिळावा म्हणून. तुमचं अर्धवट राहिलेलं स्वप्न मी नक्की पुरं करेन, नक्की. येस, कॉंग्रॅट्स रमेश, कॉंग्रॅट्स. अरे ये ना, बस ना, बस. अँड विश यू ऑल द बेस्ट. ड्रिंक घेणार? नो थँक्स. क्या बात आहे रमेश, आज वेगळ्याच मूड मध्ये दिसतोय. हो, जरा जुन्या आठवणी आल्या. राहुल, तुला आठवतंय लहानपणी तुला डॉक्टर व्हायचं होतं आणि मला पोलीस ऑफिसर. ते लहानपणीचं वाढदिवसाचं गाणं तुला आठवतंय? सेवेत मानवाच्या घेशील दुआ तू रे. काय चांगले दिवस होते ना रे. पण नियतीला आपलं सुख पाहावलं नाही. आपण लहानपणीच पोरके झालो. विक्रम अंकलचा अपघातात मृत्यू झाला आणि माझ्या आई वडिलांचा खून झाला. तुझ्याप्रमाणे माझ्याही मनात ते शल्य वर्षानुवर्ष टोचत राहिलंय. जाऊ दे रे रमेश, आजकाल शहरामध्ये यमराजाने धुमाकूळ घातलाय. 3 खून केलेत त्याने आणि तुमचं पोलीस खातं काहीच करू शकत नाही. खरंय तुझं म्हणणं, खरंय. पण हा यमराज किती दिवस लपून बसणार आहे?
एक ना एक दिवस त्याचा बुरखा काढला जाईल आणि त्याला जगासमोर यावं लागेलच. एक्सक्यूज मी. हॅलो, हा बोलतोय. काय शेर खान शहरात आलाय? बंदोबस्त वाढवा. हो, नाकाबंदी करा. आणि हे बघा, ते संकल्प हॉस्पिटल आहे, त्याच्यावर नजर ठेवा. येस, मी लगेच पोहोचतो. जल्दी चलो, निकलो जल्दी से. ले लो प्रेम कुमार को साले को अंदर. हट. या इन्स्पेक्टर साहेब या. सॉरी डॉक्टर साहेब, आम्हाला यायला जरा उशीर झाला. नाकाबंदी करण्यात थोडे अडकलो होतो. पण काळजी नको, शहरात बंदोबस्त चोख आहे. आम्ही लवकरच शेरखानला पकडू याची खात्री वाटते. नाही, आम्हाला खात्री आहे या गोष्टीची. आमचा कुत्रा डॉजी तो त्या अँब्युलन्सच्या मागे गेला. हो, आणि आम्हाला असं वाटतं की कदाचित शेरखानचा क्ल्यू आपल्याला मिळेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थोडा वेळ थांबावं लागेल आपल्याला. ठीक आहे. हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे डॅडी. अलका, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? शेरखान हा तुमचा राईट हँड आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि पर्यायाने हे प्रकरण तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले. हे बघ, तू मर्यादा सोडून बोलतेस. मी या शहराचा पहिला नागरिक आहे, लक्षात ठेव. मान्य आहे, पण मोठे जर मर्यादा ओलांडायला लागले तर लहानांना त्यांना सरळ मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि मी तुमची मुलगी असले ना तरी जगात चांगल्या उघड्या डोळ्यांनी वावरतेय डॅडी. म्हणायचंय काय तुला? तुम्ही कोणत्या मार्गाने महापौरपद मिळवले हे सगळ्या लोकांना माहिती आहे डॅडी. निदान आता तरी काळे धंदे सोडून सामान्य लोकांचं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. नाहीतर काय पापाचा घडा भरल्यावर जास्त काळ टिकत नाही डॅडी. काय बोललीस तू पोरी? पापाचा घडा भरल्यावर जास्त काय टिकत नाही म्हणजे? मी पापी आहे? हा तुझा बाप पापी आहे असं वाटतं तुला? अगं, एवढीशी होतीस तू जेव्हा तुझी आई तुला सोडून गेली. धो धो पाऊस कोसळत होता बाहेर. वाटेल ती कामं केली, पडेल ती कामं केली, सगळ्यांची कामं करून आज मी इथपर्यंत पोहोचलो तुझ्यासाठी. हजारो लोकांबरोबर हजारो नाना प्रकारची लपडी केली तुझ्यासाठी पोरी. अगं, राजकारण आहे, राजकारणात अशा लोकांमध्ये राहावंच लागतं. माझा काय व्यवस्थेचा दोष आहे? तो व्यवस्थेचा दोष आहे आणि तुम्हाला पापी म्हणते. देवा, देवा, आईची मुरडी पोर जिच्यासाठी मी सगळं केलं, ही माझी चिमुरडी अलका आज मला पापी म्हणते. देवा, आज मला पापी म्हणते. मला डॅडी, सॉरी डॅडी. डॅडी, माझं गैरसमज झालं डॅडी. डॅडी, सॉरी. मी पापी नाहीये रे पोरा, मी पापी नाहीये. अरे जाने मन, अरे अब तो होश में आ जा. हिरोईन बनने आई थी ना? अरे नीच माणसा, हात नको लावूस तिला. हात सोड, मग दाखवतो तुला. तू मुझको दिखाएगा? ये शेर खान को दिखाएगा? अरे तेरी तो
अरे पहले तेरे यमराज को तो बुला. येईल नक्की येईल आणि तुझ्या मित्रांप्रमाणे तुला सुद्धा नरकात पाठवेल. Hands up! Hands up! घाबरू नकोस प्रेमकुमार, मी आलोय. तुझ्या जीवाला कुणीही धोका करू शकणार नाही. Hands up! Hands up! Hey! हल्ले का नाही. ए चले पाठवते त्याला, चल. ए ग्लास भरा, ग्लास भरा. ए चल भर ना, भर. ठेव ग्लास तो. चल माग चल. परमेश्वरा प्रकट हो. अरे बॉस, बॉस साहब, क्या बात है. मेरे को मालूम नहीं था आप यमराज है. अरे वाह, कमाल है. अरे मी यमराज आहे. हा? पण काय तुला सांगतो शेरखान, अरे बाबा राजकारणामध्ये असली रूप बदलायला लागतात राजा. राणी कुठे? राणी ती बघा. आईला राणी झोपली. श्श्श, उठल. राणी 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 झोपली. परमेश्वरा